ते वाजले किती हो तुमच्या घरात? काय हो, तुमच्या हातात घड्याळ आहे ना? सॉरी सॉरी, हात खिशात होता त्यामुळे लक्षातच झालं नाही घड्याळ आहे की नाही. सॉरी. पेरू घ्या, पेरू घ्या. साहेब पेरू घ्या. साहेब पेरू द्या. पेरू कसे दिले? ₹2. हाताला चांगलं लागतं. तुम्ही जरा बघता का हो कसे ते पेरू? मला कळत नाही. असं कसल्या पेरू आणतो रे? थांब रे, बघू कसे दिले? ₹2. 2 दे. वा, छान आहे तुमचा फोटो खरंच. बसल की बस बस. तुम्ही आधी चढा. बरोबर नाही, मी यांच्या बरोबर. तुम्ही पुन्हा खाली काय उतरताय? अरे फुल काय मी हे सगळे लोक माझ्या मागून पुढे चढलेले. माझा नंबर 3रा होता. मला वाटलं होतं तुम्ही येणार म्हणून. माझी अगदी पक्की खात्री होती. काय म्हणताय? बोला. माझं पाकिट आहे. पाकिट? कसलं पाकिट? कसलं म्हणजे? पैशाचं. पैशाचं पाकिट? हे पहा मिस्टर, उगीच ढोंग करू नका. माझी पूर्ण खात्री आहे. माझं पाकिट तुम्ही सोडलं. नाही बाई, नाही, खरंच नाही. काय खरं नाही? तुम्ही जवळ बसा होतात ना माझ्या, आणि चिंचिंता माझ्या पाकिटाकडे बघत होतात ते. मी तुमचा फोटो निरखून बघत होतो. ते मला काही सांगू नका. तुम्हीच पाकिट तोडलंय यात मला मुळी शंका नाही. म्हणजे तुम्ही मला काय चोर समजणार की काय? चोर? साधे नाही, हट्टा. मी एक सभ्य सुशिक्षित प्रतिष्ठित गृहस्थ आहे. तुम्ही किती सभ्य आहात हे मला चांगलंच माहिती. बऱ्याबऱ्याने तुम्ही माझं पाकिट देणार आहात. तुम्ही पोलीस कंप्लेंट करू. पोलीस कंप्लेंट? मी बाई खरं सांगतो, तुमच्या पाकिटाचा माझा काहीही संबंध नाही हो. ठीक आहे, तुम्ही तसं ऐकणार नाही. ठीक आहे, तुम्हाला सांगायचंय पोलीस चौकीत सांगा. काय रे, काय म्हणता त्या? नाही हो साहेब, मी नाही चोरी केली. मी कशाला चोरी करू? मी बँकेत एका चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. माझ्या स्टेटसचा तरी आपण जरा विचार करा. चोरी करायचं मला कारणच काय? कारण मी सांगते साहेब, गेले कित्येक दिवस झाले रोड साईड रोमिओ सारखे माझ्या मागे लागले. आजचीच गोष्ट सांगते. मी बस स्टॉपवर उभी होते. चक्क लोचटासारखे येऊन माझ्या शेजारी खिटून उभे राहिले. तिथे एक पेरूवाला आला. पेरू घेताना पैसे देण्यासाठी मी माझी पर्स उघडली. त्यात माझा फोटो होता. स्टेटसची भाषा कशाला करतात हे? माझा पाकिटातील फोटो सारखा निरखून पाहत होते. आणि मला नक्की ठाऊक आहे, त्या फोटोसाठी त्याने माझं पाकिट मारले. नाही साहेब, मी नाही कोणाचं पाकिट मारलं. उगाच काय आपलं आणू का आता? काढतो की साहेब, यांनी चोरी केली. वरच्या खालच्या की साहेब? हे बघा साहेब. साहेब साहेब यांचं पाकिट आहे. बघा बघा, त्यांचा फोटो सुद्धा आहे तिथं. हा साहेब, ते माझं पाकिट आहे. हे बघा, सगळे पैसे वगैरे बघून घ्या. साहेब, एकदम कमी झाले, बाकी सगळे आहेत. बघा साहेब, चोरी कोणी केली आणि अदावत कोणावर? आय एम सॉरी, माझा गैरसमज झाला. इट्स ऑल राईट. बरं साहेब, मी निघू का आता? हा निघा. अच्छा, गुलाब घे त्याला आतमध्ये. हा साहेब. चले, आईला चोरी करतोय. 12:35. हा, मधल्या लेखाला चावी द्यायला विसरलेलं दिसतोय. खरोखर त्याला प्रेमाशिवाय दुसरं काही दिसत नाही.
मोहब्बत की झूठी है कहानी पे रोए बड़ी चोट खाई जवानी पे अरे 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 जवानी ए काय झालं काय तुला एवढं रडायला? काय झालं हं? आज पोलीस कस्टडीत जायला लागलं. पोलीस कस्टडीत? का रे? का? त्या पोरीनं माझ्यावर आज चोरीचा आळ घेतला. काय चोरीचा? अरे काय सांगतोस काय? अरे या ताईतावर हवाला ठेवून तिच्याशी लगट करायला गेलो आणि सगळं अंगाची आलं. असं? सही सलामत सुटलो. नशीब समज हे ताईत बीत सगळं थोतांड आहे थोतांड. अरे अरे हे आज पटलं. म्हटलं ना मग आम्ही तुम्हाला काय वेगळं सांगत होतो. बड़ी चोट खाई जवानी पे रोए. येस मधल्या टाळी दे. आयडिया सुचली. अरे मधल्या एक आयडिया आहे. तू त्या पोरीवर खुश आहेस ना रे? खुश? अरे लेका मी मरतो तिच्यावर. मरतोस ना? मग ती तुझ्यावर फाळली पाहिजे अशी एक फॅन्टास्टिक आयडिया सुचू. तुझी आयडिया ना? Yes. ती नक्कीच अपयशी असणार. करेक्ट. पाहिजे काय तुला ऐकायची का नाही आयडिया? हो सांग. काय जर पायदा पायदा माझे दा पाय. येस असं करायचं. पहाटे ती दूध केंद्रावर एकटी येते ना? हो. हा तर मी माझ्या व्यायाम शाळेतल्या बॉडी बिल्डर दोस्तांना बोलवून आणतो हो. आणि पहाटेच्या अंधारामध्ये त्याने तिला किडनॅप करायचे. किडनॅप? येस म्हणजे ते तिला उचलतील मोटारीत घालतील आणि ते तिला पळवून न्यायला लागल्यानंतर ती काय करेल? आरडाओरडा करेल. धावा धावा वाचवा वाचवा म्हणजे की नाही? तिने आरडाओरडा केला की तू हिंदी फिल्म मधल्या हिरो सारखं यायचं या फिऊ, फिऊ, फिऊ. आणि तिची सुटका करायची. काय ग्रेट आयडिया. आयडिया फर्स्ट क्लास आहे की नाही? फर्स्ट क्लास आयडिया. हा. पहिल्यांदाच एवढी. हा. पण हे- काय हे बघ त्या तुझ्या दोस्तांनी मला खरंच मारहाण केली तर? मार खायचा? हा. अरे ते मारतील कसे? म्हणून तर माझ्या मित्रांना बोलवायचंय. नाटक करायचंय. फिल्म कंपनीत असतं का नाही तसं. करेक्ट. फर्स्ट क्लास.